मिळाला। तत्पूर्वी तत्पूर्वी पराभूत संघाने मस्करवाडी संघाने आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचे आहे। मस्करवाडी संघाचे कॅप्टन आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे। अंपायर जरा स्पीडअप घ्यायचा आहे वेळेअभावी। चालू सामना श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी वर्सेस तारकेश्वर 11 पावळवाडी। तारकेश्वर 11 पावळवाडी यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। तत्पूर्वी सूर्याच्या वाडीचा 12th मॅन आपल्याला इथे स्ट्रायकिंग एंडला वैभव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष सामना करतील आणि हा उत्कृष्ट प्रकारचा मारलेला चेंडू पाहावयास चांगल्या प्रकारचे फिल्डिंगचे प्रदर्शन पाहावयास मिळते आपल्याला तारकेश्वर 11 पावळवाडी या संघाकडून। दोन्ही संघाचे 12th मॅन आपल्याला समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे। पुढील चेंडू पाहूया काय करतील आणि फ्लिक केलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने। तत्पूर्वी एक धाव अर्जित करताना संतोष शिवनेरी क्रिकेट क्लब जुगायवाडी आणि हा शिवनेरी क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत खेळवण्यात जाणारा दुसऱ्या पर्वातील दुसरा सामना तारकेश्वर 11 पापवाडी वर्सेस सूर्याची वाडी। पुढील चेंडू सामना अतिशय उत्कृष्ट प्रकारे मारलेला चेंडू आणि उत्कृष्ट प्रकारे झेलबाद वैभव चांगल्या प्रकारचे बॉलिंगचं तसेच चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षणचे प्रदर्शन पाहावयास मिळते आपणास। सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राम सावंत दादा यांचे वतीने हा सामना भरवलेला तरी अतिशय भव्य दिव्य असे आपणास पाहावयास मिळणारा हा सामना सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राम सावंत तसेच उपाध्यक्ष सचिन जाधव तसेच खजिनदार विजय साळुंके यांच्या अंतर्गत पुढील चेंडू सामना करतील विक्रम ह्या असोसिएशनचे मानाचे पहिले बक्षीस श्री पोपटराव कदम नाना यांच्या वतीने दिले तरी त्यांचे आभार। तसेच द्वितीय पारितोषिक माननीय श्री कृष्णत गणपत शेजवळ यांच्याकडून भेटले तरी त्यांचे आभार। पुढील चेंडू आणि हा लीडिंग एज लागलेला चेंडू पाहावयास मिळतो आपणास। अंपायर जरा चेक करायचंय इंजरी या सामन्यातील 4 चेंडू
टाकण्यास यशस्वी होतोय सागर आणि सुर्याचीवाडी या संघाचा तत्पूर्वी स्कोर 3 धावा आपल्यास पाहावयास मिळतात। अंपायर जरा स्पीडअप घ्यायचंय वेळेअभावी। पुढील चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू टाकण्यास यशस्वी होतोय सागर आपल्यास पाहावयास मिळतोय। या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचे बॉलिंगचे प्रदर्शन पाहावयास मिळते आपल्याला तारकेश्वर पाबवडी या संघाकडून। चांगल्या प्रकारचा चेंडू तत्पूर्वी एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या 3 कमांड डीजे। सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन जाधव सज्ज बॉलिंग साठी पाहूया आपल्या संघासाठी काय करतात। उत्कृष्ट प्रकारचे बॉलिंगचे प्रदर्शन करताना आणि हा स्लोअर प्रकारचा चेंडू बॅटर खेळण्यास असमर्थ पाहावयास मिळतोय आपणास। ज्यांच्या सानिध्यात सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपणास एवढी भव्य दिव्य स्पर्धा पाहावयास मिळते तसेच तेच अध्यक्ष राम सावंत दादा तसेच उपाध्यक्ष सचिन जाधव दादा आपणास पाहावयास मिळतात। उत्कृष्ट प्रकारचे बॉलिंगचे प्रदर्शन करतात आणि हा पुढील चेंडू पाहावयास मिळतोय पाहूया जेल बाद होतो की नाही। उत्कृष्ट प्रकारचे कॅचिंगचे प्रदर्शन पाहावयास मिळते किशोर यांच्याकडून। अंपायर स्पीडअप घ्यायचंय। शिवनेरी क्रिकेट असोसिएशनचे तसेच शिवनेरी बॉयज क्रिकेट असोसिएशनचे मच्छिंद्र सावंत आबा समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे। तत्पूर्वी या स्पर्धेचे अंपायर जरा स्पीडअप घ्यायचंय वेळेअभावी खाली। तसेच या स्पर्धेला शिवनेरी चषक 2024 या 2024च्या रंगतदार सामना द्वितीय रंगतदार सामना पाहावयास मिळतोय आपणास। तसेच या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक श्री पोपटराव कदम नाना यांच्यातर्फे तसेच द्वितीय पारितोषिक श्री
कृष्णा साळू शेजवळ यांच्यातर्फे तसेच तृतीय पारितोषिक भैरवनाथ चषक विरेवाडी यांच्यातर्फे तसेच चतुर्थ हरी जुगावाडीचे फौजी सयाजी सावंत फौजी तसेच लक्ष्मण सावंत फौजी यांच्यातर्फे आपणास भेटलेले नवीन बॅट्समन अजय सामना करतील सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन जाधव यांचा अंपायर जरा स्पीडअप घ्यायचे वेळेअभावी उत्कृष्ट प्रकारचा चेंडू पाहावयास मिळतोय आपणास तत्पूर्वी एक धाव पळवून काढण्याचे यशस्वी सूर्याच्या वाडीचे बॅट्समन पुढील चेंडू सामना करतील संतोष उत्कृष्ट प्रकारचा खेळलेला चेंडू पाहावयास मिळतात एक धाव चांगल्या प्रकारचे बॉलिंगचे प्रदर्शन पाहावयास मिळते आपणास तारकेश्वर 11 पाबळवाडी यांच्या मार्फत 1 ओव्हर आणि 4 बॉलची सांगता होते तत्पूर्वी स्कोर 5 धावा उत्कृष्ट प्रकारचे अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू स्लोअर प्रकारचा चेंडू टाकण्यास यशस्वी आपणास पाहावयास मिळतात बॅट्समनला अगदी अचंबित करणारा चेंडू टाकण्यास यशस्वी सचिन जाधव आपल्या संघासाठी संघाचे कर्णधार सचिन जाधव पुढील चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू आणि ओव्हरची सांगता होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 धावा षटकार आणि फटकारांची आवश्यकता असेल सूर्याची वाडी या संघाला आपला धाव संख्या उंचवायची असेल तर शिवनेरी क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत भव्य दिव्य असा सामना पाहावयास मिळतोय तसेच सर्व शिवनेरी बॉयज यांचे उत्कृष्ट प्रकारे नियोजन केल्याबद्दल हार्दिक आभार पुढील बॉलर शंकर आपल्या संघासाठी पाहूया काय करतात आणि उत्कृष्ट प्रकारे खेळून काढलेला बॉल झेल होते की नाही आणि हा झेल सुटला तत्पूर्वी एक धाव पूर्ण सूर्याची वाडी या संघाला आपल्या या मॅच मध्ये टिकून राहायचे असेल तर षटकार आणि फटकारांची आवश्यकता आहे पुढील चेंडू शंकर चांगल्या प्रकारे टाकण्यात यशस्वी अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू बॅट्समनला अगदी अचंबित करणारा चेंडू पाहावयास मिळतोय आपणास तारकेश्वर 11 पाबळवाडी यांच्या उत्कृष्ट प्रकारचा गोलंदाज आणि फटकार पाहावयास मिळतो 4 धावा सूर्याची वाडी या संघाचा या मॅच मधील हा पहिला चौका आपल्यास पाहावयास मिळतोय अजय यांच्या बॅट मधून उत्कृष्ट प्रकारचे बॉलिंगचे प्रदर्शन पाहावयास मिळते शंकर यांच्याकडून आपल्या संघासाठी आपल्या संघाची धुरा आपल्या हातामध्ये घेताना शंकर तसेच
आपल्या संघाची धावसंख्या उंचावत असताना अजय पाहावयास मिळतात आपणास. पुढील चेंडू सामना करतील अजय. चांगल्या प्रकारचा चेंडू स्लोअर प्रकारचा चेंडू मारण्यात यशस्वी शंकर. एक तेरी तो एक मेरी ह्या प्रकारचे लढत चाललेले आपल्याला पाहावयास मिळते ग्राउंड मध्ये. आपल्या संघाची धावसंख्या उंचवायची असेल तर षटकार आणि फटकारांची आवश्यकता असेल सूर्याचीवाडी संघाला. तत्पूर्वी आपल्या संघाची धावसंख्या रोखवायची असेल तर अशाच प्रकारच्या बॉलची गरज असेल पाबोवाडी या संघाला. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज शंकर. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला हा बॉल 6. अतिशय उत्कृष्ट प्रकारे खेळून काढलेला हा बॉल 6 अजय दादा यांच्या बॅट मधून. अशा षटकार आणि फटकारांची आवश्यकता असेल सूर्याचीवाडी या संघाला आपला स्कोर अगदी मानाच्या स्थानावरती नेण्यासाठी, फाईट देण्यासाठी. उत्कृष्ट प्रकारचे बॅटिंगचे तसेच उत्कृष्ट प्रकारचे बॉलिंगचे प्रदर्शन हो माझं आपल्याला पाहावयास मिळतोय. पुढील चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू पाहावयास मिळतोय आपणास. सामना करतील अजय आणि चांगल्या प्रकारे खेळून काढलेला बॉल आणि हा 1 धाव. अतिशय चांगल्या प्रकारचे बॅटिंगचं प्रदर्शन पाहावयास मिळेल या षटकामध्ये. तत्पूर्वी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. शेवटचं षटक अंतिम निर्णायक षटक आपल्यास पाहावयास मिळेल. या षटकामध्ये चांगल्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन करावे लागेल सूर्याचीवाडी या संघाला आपल्या संघाची धावसंख्या उंचावण्यासाठी. तसेच शिवनेरी चौथ्या ओव्हरची सांगता करण्यासाठी लक्ष्मण आपणास पाहावयास मिळतात. एलेक्स चांगल्या प्रकारचा बॉल नाही हा. अंपायर षटकार दणदणीत असा षटकार मारण्यास यशस्वी अजय दादा. अशा षटकारांची आवश्यकता असेल सूर्याचीवाडी या संघाला आपल्या धावसंख्या उंचावायची असेल तर पुढील चेंडू सामना करतील अजय. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला बॉल पाहूया कॅच होते की नाही. आणि दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कलेक्ट करताना श्वास उत्कृष्ट प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन करून तंबूत परतावत असताना अजय दादा आपल्या संघासाठी लढताना, आपल्या संघासाठी झगडताना चांगल्या प्रकारचे बॅटिंगचं प्रदर्शन. तत्पूर्वी नवीन बॅट्समॅन सूर्याचीवाडीचा असा नावाजलेला बॅट्समॅन ज्याची ख्याती अवघ्या चापळ भागात आहे, त्याचे नाव पॅडी सय्यद. तत्पूर्वी पुढील सामना हिल टायगर पाबोवाडी वर्सेस चॅलेंजर क्रिकेट स्पोर्ट मसुगडेवाडी यांच्या दोन्ही कर्णधारांना मॅच कक्षा टॉस कक्षामध्ये उपस्थित राहायचंय. पुढील चेंडू सामना करतील बाहुबली आणि हा निर्धाव चेंडू. टेनिस विश्व क्रिकेट मधील नावाजलेला बॅट्समन ज्याची ख्याती, ज्याला सगळे लोक बाहुबली या नावाने ओळखतात, असा हा बॅट्समन
सामना करतील. चांगल्या प्रकारे मारलेला चेंडू आणि तो सांगतोय की का मला फिनिशर, का मला एवढा उच्च दर्जाचा बॅट्समन म्हणून माझी ख्याती आहे. चांगल्या प्रकारे मारलेला चेंडू, धावा मिळतील 6. पुढील चेंडू, उत्कृष्ट प्रकारे खेळून काढलेला चेंडू, तत्पूर्वी दुसऱ्या धावेले रनआउट. स्कोर सामन्यातील शेवटचा चेंडू 3 ओव्हर आणि 5 बॉलच्या फेकीनंतर स्कोर बोर्ड आहे 30 रन. चांगल्या प्रकारचे प्रवीण सामना करतील. रन. थँक्यू अंपायर. 4 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या 30 धावा तारकेश्वर पाबवड या संघाला. हा रिव्ह्यू फक्त रनआउट यासाठी असेल, याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. पुढील सामना हिल टायगर पाबवाडी वर्सेस चॅलेंजर्स क्रिकेट स्पोर्ट्स मसुगडेवाडी यांनी टॉस काबॉस या टॉसचे शुभम जाधव विरवाडी यांच्या हस्ते हा टॉस घेण्यात येते, तरी त्यांनी उपस्थित राहायचे. तसेच सुराईचीवाडी या संघाने जरा हॅलो. ज्युनियर चषक 2024 पहिला दिवस आणि तिसरा सामना. एका बाजूला असेल हिल टायगर पाबलवाडी, तर दुसऱ्या बाजूला असेल चॅलेंजर क्रिकेट स्पोर्ट मसुगडेवाडी. दोन्ही संघांदरम्यान तिसरा सामना होताना पाहायला भेटेल. दोन्ही संघनायक या ठिकाणी आहेत. नाणेफेक केला जातोय शुभम जाधव यांच्या शुभ हस्ते. त्या ठिकाणी हिल टायगर पाबलवाडी आपण प्रथमतः नाणेफेक जिंकतोय आणि चॅलेंजर क्रिकेट स्पोर्ट आपण नाणेफेक जिंकताय. प्रथमतः काय घेण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, म्हणजे किती धावा बनवून देणार नाहीये. 101 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल अर्थात. ओके, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया
पाबलवाडी संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेक हारलात प्रथमतः फलंदाजी करावी लागेल तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. बघूया 4 षटकाचा सामना आहे 60+. 4 धावाचा. समोरचा संघ हिल टायगर तुम्ही आहात आणि तर दुसऱ्या बाजूला चॅलेंजर क्रिकेट स्पोर्ट क्लब. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. काय रणनीती असेल, काय विविधता असेल? काहीच नाही, सिंपल खेळणार, सरळ सामना आहे. याच्या अगोदर त्यांच्यासोबत खेळलेलं आहे आणि ही सेकंड टाइम असेल आणि नेहमीसारखंच खेळू. आणि अतिशय महत्वाचा शिवनेरी बॉईज जुगाईवाडी शिवनेरी चषक या आयोजनाबद्दल दादा काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे. राम सावंत अध्यक्ष आहेत असोसिएशनचे स्वतः आणि त्यांच्याच माध्यमातून मला वाटतं त्यांच्याच नेतृत्वाखाली आयोजन झालेलं आहे आणि खूप सुंदर आयोजन असतं त्यांचं नेहमीच. त्यांच्या चषकाची त्यांच्या ह्या टुर्नामेंटच्या आम्ही नक्कीच सगळी वाट बघतो कारण आयोजन खूप छान असतं आणि माझ्या टीमच्या वतीने मी शिवनेरी बॉईज जुगाईवाडी हार्दिक शुभेच्छा देतो. सामना चालू होतोय. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. जाऊया समोरच्या कक्षात जिथे मायक्रोफोनवर जोडले जातील समीर दादा सावंत. सामना तारकेश्वर 11 पाबळवाडी वर्सेस सूर्याची वाडी. गोलंदाजी करत आहे पॅडी आणि पॅडीचा सामना करतील ते असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन दादा. रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट, स्लोअर चेंडू पॅडी यांच्या माध्यमातून आणि हा दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालेत ते पॅडी. जिंकण्यासाठी माफक आव्हान घेऊन उतरलेला हा संघ तारकेश्वर 11 पाबळवाडी. 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असणार आहे ते तारकेश्वर 11 पाबळवाडीला आणि तितक्याच ताकदीची आणि जबाबदारीची गोलंदाजी करावी लागणार आहे ती सूर्याची वाडीला. या ठिकाणी वंगडिंगचा प्रयत्न पॅडी. पुढचा चेंडू सामना करतोय सचिन जाधव. पुढचा चेंडू फिरून मारलाय चेंडू, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसारतोय. कॅच घेतोय तो अजय आणि आपला जल्लोष साजरा करतोय. या विकेटचं महत्व तो जाणतो कारण फलंदाजीमध्ये तितकीशी कमाल न दाखवू शकलेला मसुगड सूर्याची वाडी हा संघ आपल्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला विजयाच्या समीप कसा नेऊन ठेवतो हे पाहणे आता छान. मोठा आघात केलाय तो पॅडी यांनी समोरच्या संघावर. तारकेश्वर 11 एक मजबूत नाव सचिन जाधव हे परतवण्यात यश मिळाले ते पॅडी यांना. पुढचा फलंदाज आहे अलेक्स लक्ष्मण, सामना करेल पॅडी यांचा. पहिला षटक, पुन्हा एकदा चांगला चेंडू भिरकावलेला आहे आणि हा जातोय सीमा पार, धावा देतोय पुरेपूर. काय जोरदार हल्ला चढवला की चेंडू पूर्ण 6 धावा वसूल करून गेलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 7. एका गाड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा ऑफ कटर चेंडू. 4 पावलांचा रनअप घेऊन
स्लोअर चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव. चेंडू टाकताना ज्यावेळेस गोलंदाज रनअप घेतो कोणत्याही क्षेत्ररक्षकांना आवाज नाही काढायचा. ही वॉर्निंग असेल. चांगले षटक म्हणावं लागेल पॅडी यांचं. एक मोठा फटका सोडला तर बाकी चेंडूंना आवाक्यात ठेवलंय, ताबूत ठेवलंय, कंट्रोल मध्ये ठेवलंय. परत एकदा पुढचा चेंडू, चेंडू जातोय हवेत. हा मात्र झेल आणि सोडला. हा झेल अर्पण केला भूमातेला. खरं अशा क्षेत्ररक्षकांची गरज ही खूप महागात पडण्यासारखी होणार आहे. कारण आधीच दुष्काळ आपल्या धावांचा आहे आपल्या टीमकडं, आणि त्यात आपण जर पुढच्या फलंदाजाला संधी देत असाल तर मात्र अवघड होणार आहे. कॅचेस विन बाय मॅचेस म्हणलं जातं आणि कॅचेस लूज करून नाही चालणार. एक शॉर्ट आहे, एकच धाव. एक धाव शॉर्ट आहे. अतिशय चाणाक्ष नजरेने अंपायर यांनी पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. तारकेश्वर 11 पाबोळ्यांनी आणि पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी मिळवण्यात यश मिळालं होतं. बघूया सामना. 18 चेंडू 23 धावा असं समीकरण. दुसरं षटक आपल्या सूर्यचोटी टीम साठी घेऊन येत आहेत गोलंदाज विकी. आकाश. फील्ड रिस्ट्रिक्शनचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात एक गडी बाद करण्यात यश मिळवलं ते पॅडी यांनी, आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन येतो तो आकाश. पंचांच्या उजव्या यष्टी पासून मारा करतोय. सामना स्पीडअप घ्यायचा आहे मित्रा. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. हा या दिवसातील चालू असलेला सामना, दुसरा सामना सूर्याची वाडी वर्सेस पाबळवाडी. आकाश. सामना शंकर. पहिला चेंडू स्लो रन पद्धतीचा शॉट फिनिश झाल्यानंतर चेंडू यष्टीरक्षक पॅडी यांच्या हातात. शंकर आणि अलेक्स आपल्या टीम साठी आक्रमण घेऊन, जे प्लेयर उभे आहेत त्याने आत बसायचं जाऊन. खेळपट्टीच्या उजव्या बाजूला जे प्लेयर पट्ट्याच्या बाहेर आत उभे आहेत तिकडे मैदानात त्यांनी आत जायचंय, आत बसायचंय. दुसरा चेंडू या ठिकाणी यू मिस आहे. फलंदाज चुकला आणि आपल्या
होऊ नका मित्रांनो. मार्चची हिट आहे. टायमिंग लावण्यात येईल प्रत्येकाला 25 मिनिटाचं. पुढचा चेंडू परत एकदा टोलवलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. पहिला टप्पा घेतोय चेंडू, दुसरा टप्पा विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू फील्ड करून माघारी येतोय. तोपर्यंत सहजरित्या धावून मिळवत आहेत त्या 2 धावा. सुहास ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणात एक चांगला उत्कृष्ट झेल. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 20 धावा आणि विजयासाठी आवश्यक 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडू 11 धावांचं समीकरण पाबावडीला विजयासाठी आणि ते धावा रोखण्याचं आव्हान घेतलंय ते आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या अजय याने. सूरज मोरे कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सूरज मोरे. एलेक्स सामना करतोय. षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले तर आधीच त्याने. आणि आता 12 चेंडू 11 धावा. काहीच सोपं पण या टेनिस क्रिकेट मध्ये काहीच सोपं नसतंय. इथं 6 चेंडूत 36 धावा सुद्धा निघतात आणि कधी कधी 6 चेंडूत एकही धाव न देता सुद्धा हा लेगबायच्या स्वरूपात मिळाली का धावपंच. लेगबाय थँक्यू. लेगबायच्या स्वरूपात एक धाव. समीकरण 11 चेंडू 10 धावा. सामना करतोय सुहास. तारकेश्वर 11चा चपळ असा क्षेत्ररक्षक जबाबदार आहे आपल्या संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा खोचक चेंडू. चेंडूचा मारा मात्र चांगला होता. या ठिकाणी गरज आहे ती क्षेत्ररक्षकाने साथ द्यायची. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडं फंबल होतं पण त्या फंबल मध्ये धाव मात्र लीक नाही केलेली आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागतंय ते सुहास याला. कारण आता समीकरण एका धावेने दोन्ही संघांची पारडी झुकवणार आहे. या ठिकाणी एक चुकी आपल्या संघाला विजयापासून किती दूर घेऊन जाऊ शकते याची जाणीव या दोन्ही टीमला आहे. अजय दोन्ही चेंडूवर एक चांगलं काम केले ते आपल्या टीम साठी. कारण आता एका धावेनं समीकरण पुढे बदलत जाणार आहे. कारण बॉल टू धावा ह्याच कधी कधी डोकेदुखे असतात. 6 चेंडू 20 धावा असतील तर तेवढं प्रेशर नसतंय. हाणामारीचे फटके असतात. पण ते 12 चेंडू 12 धावा 12 चेंडू 11 धावा खूप क्रिटिकल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल खोचला. इनसाइड एज बॉल होता. खरं तर झेल व्हायला हवा होता पण तो झेल सुटतोय पॅडे यांच्याकडून आणि या संधीचा फायदा घेतायत ते दोन्ही फलंदाज एलेक्स आणि सुहास. आणि या ठिकाणी 2 धावा आपल्या संघाच्या खात्यात जोडतात आणि 2 पावलं पुढं विजयाच्या दिशेने सरकतात असं लक्षण. लेगबायच्या धावा दिले त्या दोन्ही पण. धावा येणं गरजेचं आहे हे दोन्ही फलंदाजाला माहित आहे. त्या बॅटने येऊ द्या किंवा अवांतर येऊ द्या पण विजयासाठी धाव गरजेची आहे. पुढचा चेंडू अजय. सामना करतात एलेक्स. पुढचा चेंडू खोचलेला चेंडू. हा मात्र चेंडू निर्धाव. ज्या इराद्याने टाकला होता त्या इराद्याने तो शेवटही केला त्या चेंडूचा. चेंडू विसावला यष्टीरक्षक पॅडी यांच्या हातात आणि चेंडू मात्र आला निर्धाव. निर्धाव चेंडू आला की एक मोठा क्वेश्चन मार्क हा फलंदाजाच्या डोक्यात ठेवून जातो. कारण पुढच्या चेंडूची तयारी त्याला करायची असते. गोलंदाजाला तेवढा कॉन्फिडन्स देऊन जातो तो चेंडू. अजय सामना करतात एलेक्स. परत एकदा चेंडू बॅटवर येऊन आदळला सरळ सरळ. या ठिकाणी कॅज्युअल क्षेत्ररक्षण. जेवढी चांगली गोलंदाजी करतात त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. कारण तुम्हाला मित्रांनो एका धावेची किंमत ही ज्यावेळेस तुम्ही मॅच फिनिश करता त्यावेळेस ती जाणवते आणि त्याची तुमच्याही डोक्यात त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. सांगण्यात येईल स्कोर. या षटकातील वैद्याचा एक चेंडू बाकी.
फेकी करण्यासाठी अजय पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू फेकलाय सामना करतोय एलेक्स चेंडू टोलावलाय चेंडू आहे हवेत क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि झेल मात्र सोडतोय या ठिकाणी ट्राय नाही या ठिकाणी तुम्हाला ती पराकाष्ठा प्रयत्नांची दाखवणं गरजेचं होतं कारण या ठिकाणी फक्त झेल नाही तर 2 धावा सुद्धा देऊन गेलेला आहे या 2 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा आणि शेवटच्या षटकात आता 6 चेंडू विजयासाठी फक्त 3 धावांची गरज असणार आहे ती तारकेश्वर 11 पाबळवाडी समीकरण काहीस 6 चेंडू 3 धावा 28 धावसंख्या झालेली आहे शेवटचं षटक घेऊन येतोय तो स्वतः विकी जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत होता विकी 6 चेंडू 3 धावा पहिला चेंडू टोलवलाय लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय पहिला टप्पा दुसरा टप्पा पकडला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण धावून करतोय तो सुहास आणि धावसंख्या इथं बरोबर झालेली आहे आणि विजयासाठी आता 5 चेंडू 1 धाव या ठिकाणी शिवनेरी 11 चे खेळाडू दाखल होत असताना एका धावेची गरज बघूया आता ती कोणत्या चेंडूवर मिळवतोय सुहास पुढचा चेंडू हा चेंडू टोलवलाय चेंडू नो बॉल आहे त्यामुळे मॅच तिथंच विन झालेली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार सामना जिंकलेला आहे